सगळ्यांचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका. पवारांचं महायुतीला आव्हान. मी आता 7 वेळा लोकसभा राज्यसभा निवडणूक लढवल्या. परदेशात गेल्यानंतर पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात गेले. मी महाराष्ट्र पिंजून काढला, नवीन दमाचे चेहरे निवडून आणले. त्यामुळे हे साधेसुधे पाडायचे नाहीत. सगळ्याचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका असं म्हणत पंढरपूरमधून शरद पवार यांनी महायुतीला चॅलेंज दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरच्या माढ्यात शरद पवार यांची सभा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली होती. शरद पवार यांची साथ सोडून महायुतीच्या गोटात सामील झालेल्या आमदार बबन शिंदे यांच्यावर पवारांनी हल्लाबोल केला. आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अभिजित पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांच्यात काटेकी टक्कर अशी लढत होतीये. शरद पवार आणि अभिजित पाटील यांच्या वडिलांवर म्हणजेच आमदार बबन शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभेतील यशामुळे महाराष्ट्रातील खासदारांमुळे संसदेत ताकद वाढली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. महायुतीवरून टीका करताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. 3 वर्ष युती सरकारच्या काळात महिलांवर अन्याय अत्याचार झाले. 3 वर्षात 47,000 महिलांवर अत्याचार झाले. महिलांना कोणी पळवले याची माहिती नाही. राज्यातील तरुणांना नोकरी नाही, हजारो मुले नोकरीसाठी फिरत आहेत. एक गोष्ट मला सांगायची, महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 7 वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. 7 वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या. मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामध्ये आणि नंतर सोडून जातात. एक उदाहरण सांगतो. 1980 सालाचं आणि 80 सालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये माझ्या सल्ल्याने आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून आले. मी आसामचा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो. एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते. त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षामध्ये आणि मी एकदम 6 लोकांचा नेता राहिलो. मग ते अडचणीची अवस्था. नेतेपद गेलं, विरोधी पक्ष नेतेपद गेलं. आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलं. परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान असतो की भारताच्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतके दिवस ज्यांनी साथ दिली म्हणतात त्यांचं काय करायचं. त्यांचं काम जे कोणी असतील, सख्खे भाऊ असतील, आणखीन कोणी असतील, एकदा रस्ता चुकला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं. पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा అలాగే पंढरपूरमधनं अनिल सावंत होते. अनिल सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो. त्यांना मोठ्या मतांची विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो. इतके तास तुम्ही थांबलात, आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकले
त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर या तिन्ही मतदारसंघाचा जो काही बिघाड असेल तो बिघाड ठेवण्याची संधी किंवा संघांना मिळेल ही खात्री या ठिकाणी करतो. आणि आपली ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.